मग अंघोळ नाही केलं मी, चालेल ना? आता काय अच्छा मग ठीक आहे, मग चला. नॉनव्हेज आपण नॉनव्हेज नाही खाल्लंय बघा, म्हणजे आपण पाप नाही केलं म्हणजे इन शॉर्ट. काय वेगळं दिवशी कसलं भारी आहे. ह्याला हे बघा आमचं भावकी आमचे भावकी. मोबाईल नाही घेऊन गेला पाहिजे काय? गाडी चालवायचं असते का? नाही खालती बसते. मोबाईल घेऊन गेला की माझा गेम होईल डायरेक्ट. येस आमची भावकी भावांनो, भावकीत वाद होईल. अरे पण ते किती आराम बसले तर एकदम काय नाही असं की बाबा असं जसं अंगावर येतात. हे कळ काढल्यावर येणार नाही काय? कळ माझी काढली का तरी पण मी भडकतो भावा आरामात. ते काहीतरी शोधतायत. ए नाही नको 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 बाबा, ती वाली नको करू, तू लांब राहा भावा. हा नाही बघा, हे पावसाळ्यात डायरेक्ट ना. तुम्ही सांगा पावसाळ्यात काय ते? पावसाळ्यामध्ये बघा इथं वरती ओढा आहे आणि एवढ्या जोरात इथं पाणी पडतं की लोकांना पलीकडे अलीकडे यायला पण नको होतं. पूर्ण पाणी आहे ना, हे काहीच नाही, हे असतंच. अच्छा एवढं पाणी दरवर्षी असतं, म्हणजे पावसाळा असो म्हणजे 12 महिने असते ते पाणी. एवढं असतं, पण पुन्हा ओढा आहे बघा, ओढा आहे. अच्छा गॉट इट. हे बघा असं पाणी जातंय, असं डायरेक्ट पाणी जातं. खाली धरण आहे, त्या धरणामध्ये तुला दाखवतो नंतरला. बापरे, मंदिर कुठे आहे? अच्छा इकडे मंदिर आहे भावांना मध्ये. थांबा जरा चपला वगैरे काढूया, पाया वगैरे आरामात. बघा मध्ये जायच्या पहिले इथे पाय धुवायचे असतात, आम्ही धुतले ते बघा आमचे पायवाले. एंट्री आणि हे आहे, हे आपण बघायला आले आहोत. अच्छा गावात बऱ्यापैकी आपण नवीन काय काय बघतो आपल्या गावातला. आये भाई बोलो तो एक नंबर. पाया पण पडतो आम्ही तसंच. हा ना सांगा जरा ब्रो, तुम्ही माहिती द्या काहीतरी आम्हाला. कसं माहिती? आम्ही पहिल्या हां सांगायला माहिती मामा पूजा कधी असते? महाशिवरात्रीच्या कधी टाइममध्ये असते ना? नंतर विचारू ना, पहिला आपण बघून घेऊया ना. आल्यात सर्व पहिल्या जुने महाराज होते ना, हां त्यांची बसायची असं. अच्छा हे रिअल वाला आहे ना, आणि ते बसायचे म्हणजे बघा. हो 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 हे डोंगरामध्ये आहेत ना, आपण इन्शॉर्ट डोंगर खाली काम केलेलं आहे, डोंगर आहे सगळं. हा वरती डोंगर आहे ना, तेच मी बोलते वरती असतं काय डे. मायादेवीचं पण मंदिर असंच आहे. हां फक्त ते छोटं आहे, एवढं येईल असं, एवढं असं येईल. अच्छा खूप मोठं आहे. खरं तेच का? असं मला वाटलं पहिले रूममध्ये बसतात आपण. इकडे जे ब्राह्मण आहेत ना, हां ते कायमस्वरूपी राहायला इथंच असतात, ते कुठे जात नाहीत. 12 महिने तेच म्हणजे ते जेवण पाहून झोपणं इथं असतं. आणि ह्यांचे शिष्य आहेत बघा. आपल्या मंदिरात ज्योतिर्लिंग मंदिराचा तो कळस होता ना, हां त्यावेळेस काहीतरी 120 मुलं म्हणजे घेऊन ते हे करण्यासाठी, होम हवनासाठी आले होते हे हरेश्वरची महाराज. बापरे त्यांच्याकडे जेवढी मुलं आहेत हां मुलांना त्याने ते म्हणजे हे केलं म्हणजे हां ट्रेन केलेलं. येस हे बघा हो ना कसं ते ठेवलं गेलं आहे. हे आपले महाराज शंकर भगवान, इथे 5 पांडव. हे बघा वाचा तुम्ही, श्रीराम लक्ष्मण वीरभद्र. हे 2 शब्द आपल्याला येत नाही. केदारनाथ एकदम प्रॉपर. आणि बघा कोरीव काम, म्हणजे इन्स्टंट आपण कोरीव काममध्ये दगडाच्या मध्ये देत आपण. हा डोंगर आहे प्रॉपर काय, हे डोंगरामधलं पण हे असं केलं आहे त्यांनी. नंदी दाखवतो तुम्हाला, नंदी पूर्ण एवढं आहे ना, एवढं भारी खरं. हे बघा काम मस्त त्याचं भारी. काय लावा की केस पहिली वरती पकड घ्यायचं. मग बोले चालतंय का? पण मग या की तुम्ही, मला होतं घरी. अच्छा हे बघा शिव पिंड. हे बघा भाई, येस हे पण शिवलिंग आहे. सगळे हाताने केलेली कोरीव काम आहेत काय. हा नाही बघा बेसिकली झालं आपलं दर्शन वगैरे करून. पूर्ण डोंगर आहे काय. पुन्हा एकदा सांगतो मी, ठीक आहे.
हो बघा भावांनो, आता मी पण आणि तुम्ही पण, आपण दोघं सुद्धा केरळचं धरण बघतायत, जे की तुम्हाला मी आता दाखवणार आहे. ते दाखवायला मी इकडे आलो एवढ्या वरती. आता बघूया त्यांना आपल्याला कसं दाखवेल आणि आपला फोन एवढा झूम होईल का. ओके, काय येडा बनवला आहे खरं आहे काय माहिती नाही, पण तुम्ही बघा केरळचं धरण ते दाखवायला श्री 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 अण्णाश्वर आपले येत आहेत. मला जवळपास कुठे धरण दिसत नाही आहे, पण बघूया ते धरण कुठे दाखवतात आपल्याला. हे बघा ना केवढ्या वरती ते भांडी नाद केला पण वाया नाही गेला असं आलं. हा वाईड अँगल कुठं आहे काय दाखव, कुठं आहे केरळचं धरण पण नाही दिसत आहे यार. मग यार हा डोंगरमध्ये येतो, दाखवूया आपण मित्रांनो, दाखवतो तुम्हाला फक्त ह्या डोंगराच्या पलीकडे गेल्याच्या नंतर अच्छा दिसणार आपल्याला. दिसणार दिसणार. म्हणजे आपण बघितलं मग रस्त्यामध्ये येते का ते असं साईडला आहे का. त्या डोंगरावरून बघतलंस मगाशी किल्ल्यावरती गेलो होतो तेव्हा तुला धरण दाखवलं इकडं, हां ते धरण ते केरळ धरण. केरळचं. भावांनो खूप मजा येते आपल्याला, म्हणजे मला लिटरली जे तुम्ही बघितलं आहे ना ते सगळं मी फर्स्ट टाईम बघितलं आहे का. जे म्हणजे काही पण मी तुम्हाला दाखवलं ना ब्लॉगमध्ये, लगातार या ब्लॉगमध्ये चालले जे दाखवलं तुम्हाला मी, ते सगळं मी फर्स्ट टाईम बघतोय. लाईक तिथे मालोबाजे घराच्या वरतीच आहे डोंगरावरती, ते पण मी जाऊन फर्स्ट टाईम बघितलं. सगळं बघतोय ते ह्यांच्यामुळे. आता कसला कोण फिरवते आपल्याला, तर कसं बोचाखाली गाडी असली ना की मग सगळं फिरता येतं आहे. जवळ काय भेटत नाही ना, मग गाडी टाकायचं, गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं, मग निघायचं. काल मस्त ते फिरलो, आज आपला गड बघितला, आणि मग गड बघितला मग हे एवढं मोठं बघायला आलो मी मंदिर, शिवलिंग. म्हणजे भारी वाटतं आहे. एक्सप्रेस नाही करता येतं काय बोलू, कारण काय एक्सप्रेस आपण नाही करू शकत, कारण की आपल्याला करता येत नाही. पण चुकीचं काय बोललो तर मग फालतूगिरी नको आपल्याला, ते चुकीचे नाही पडत, चुकी नाही करायची आपल्याला. तुम्हाला दाखवा नाही करू. पडलो तर खाली जाऊन सांगाडा मरगाळेला एकदम काय. तुम्हाला दाखवतो मी, तू बोललेत ना ते केरळचं धरण काय ते बघा दिसलं ना, तुम्हाला दाखवतो मी. होय ब्रो, होय होय, व्हॉट आर यू डुईंग. भाई चढू नको माझ्या अंगावरती बस. ते खातोय काय तू, काय खातोय. फोन नको घेऊ, मला भीती वाटते. होय भाई, होय बाबू, बाबू बाबू, हे बाबू भडकू नकोस, बाकी काय नाही. पण आपण गडाखालती आले, मावशीकडे जेवले, आणि आता आम्ही चालले आहेत घरी. ओके, सो हाच होता ब्लॉग. इफ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. दमलोय म्हणून असं झालं आहे माझं. बाय बाय. तुम्ही गावचे ब्लॉग तर बघितले, आता मी जाणार ट्रॅकिंगला. कळसूबाई ट्रॅक, कळसूबाई. ओके, महाराष्ट्राचा हायेस्ट टोक. शाबाश बॉय, फोन आहे ना, फोन. अरे आपण कळसूबाई चालले, फोन जाणार आहे. हे शुभम, शुभम टॉच आणले. टच मोबाईल कशाला, आम्ही मोबाईलच्या भरसे चालू, माझ्या पण टॉच नाही. काय तुम्हाला स्वर्ग बघायचा आहे, चला कळसूबाई. आता गाणं